आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्ते यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. महायुती सरकारमधील सर्व घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक बुधवार दिनांक 1 जुलै 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता मुंबई येथे संपन्न झाली आहे. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन प्रमुख पक्षांचे सरकार अस्तित्वात आहे, परंतु त्यांच्यामध्ये फारसा समन्वय नव्हता. तो समन्वय राहावा, घटक पक्षातील प्रमुखांची मते ऐकून घ्यावीत या उद्देशाने सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना महाराष्ट्राच्या महसूल मंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की महाराष्ट्रात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरकार असले तरी या प्रमुख तीन पक्षांशिवाय अनेक वेगवेगळ्या समाजातील पक्ष संघटनांच्या पाठिंब्यामुळे हे सरकार अस्तित्वात आले आहे. या सरकार आणण्यामध्ये प्रत्येक घटक पक्षांची महत्त्वाची भूमिका असून त्यांना सत्तेमध्ये सामावून घेण्याच्या दृष्टीने आम्ही सर्व सरकारमधील लोक प्रयत्न करत आहोत. मलबार हिल क्लब या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीमध्ये अत्यंत सूत्रबद्ध पद्धतीने नियोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रसाद लाड यांनी पुढाकार घेऊन या बैठकीचे यशस्वी आयोजन केले. सदर बैठकीमध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाव्यतिरिक्त जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे, आमदार अशोकराव माने आणि जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम उपस्थित होते. याशिवाय रयत क्रांती संघटनेचे आमदार सदाभाऊ खोत उपस्थित होते. रिपब्लिकन पक्ष रामदास आठवले गड यांचे प्रतिनिधी गौतम सोनावणे आणि प्रवीण मोरे, पप्पू कागदे उपस्थित होते. पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जोगेंद्र कवाडे, गटाचे प्रदेश कार्याध्यक्ष जयदीप कवाडे उपस्थित होते. मातंग समाजातील लहुजी शक्ती सेनेचे विष्णुभाऊ कसबे आणि दलित महासंघाचे प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्ते उपस्थित होते. जय मल्हार क्रांती सेनेचे नेते दौलत नाना शितोळे आणि युवकचे अध्यक्ष सुधीर नाईक उपस्थित होते. याशिवाय जनता दलचे नाथाभाऊ शेवाळे, अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाचे हनुमंत सुतार आणि नानासाहेब टेंगळे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजीराव दहातोंडे, राष्ट्रीय मराठा पार्टीचे आबासाहेब पाटील असे एकूण 16 पक्ष संघटनांचे प्रमुख उपस्थित होते. सरकारमधील पक्षाच्या वतीने भाजपच्या वतीने नामदार चंद्रशेखर बावनकुळे, नामदार चंद्रकांत दादा पाटील, नामदार आशिष शेलार, आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, शिवसेना पक्षाच्या वतीने नामदार शंभूराज देसाई, उदय सामंत, दादासाहेब भुसे उपस्थित होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे आणि नंतर छगन भुजबळ आणि नामदार हसन मुश्रीफ उपस्थित होते. सदर बैठकीमुळे महायुतीमधील सर्वच घटक पक्षांच्या नेत्यांमध्ये एक प्रकारचा आनंद आणि सरकारबद्दलचे प्रेम दृढ झाला आहे, यामध्ये शंका नाही. जय भारत, जय महाराष्ट्र. पाहत राहा लोकसंवाद न्यूज.